नेहमी जमलो की नेहमीप्रमाणे आपण जमत बसतो आणि हा स्वातंत्र्य प्रत्येक कार्यक्रमाला आपण एकत्र मिळून हे कार्यक्रम साजरा करतो. पण मला एक तुम्हाला संदेश द्यायचा आहे की आपल्या शाळेत आता आपल्या शाळेत नाव पालघर जिल्ह्यात फेमस झालं आहे. प्रत्येक कामात चांगल्या कामातही संघर्षाच्या कामातही आणि बऱ्याच कामात आपलं नाव टॉप लेवल आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपली शाळा जी आहे ती पालघर जिल्ह्यात क्रॅक झाली आहे त्यांना म्हणजे आणि म्हणून आता आपल्या शाळेवर आता मॅडम मुलं आता नवीन भरती होणार आहेत आणि कायमस्वरूपी शिक्षक मिळणार. आज पालकांनी आता पालकांच्या महाविचार असेल की कधी होणार नेहमी तेच कायमस्वरूपी कधी होणार. बघा प्रयत्न चालू असतात. हे पोर्टल जे असतं पोर्टल ते गव्हर्नमेंट रूल रेग्युलेशन थोडं वेगळे असतात. म्हणजे असं नाही का आपण सांगितलं शिक्षक मला काय त्याला पण नियमावली असते. त्यांचं पोर्टल असतं ऑनलाईन त्याच्यानुसार ते सर्व बसले होतात. आणि मला अजून एक सांगायचं त्याचं की समजा आपल्याकडे कुठलीही संस्था येऊ द्या आज पालघरची एक दोन शाळा आहे तर ज्या शाळेत प्रत्येक संस्था विधी देतात मॅडम आणि प्रत्येक संस्था विजिटच नाही देत तर काहीतरी एक मदत करतात. शैक्षणिक मदत का इतर इमारती मदत का शाळेचा परिसर पण त्याला जे योग्य वाटेल त्या शाळेत कारण ही एक दोन शाळा आहे जी निसर्गात बसलेली आहे आणि या शाळेसाठी बऱ्याच संस्था आतून होतात त्याची काहीतरी व्हावं. म्हणून जेव्हा आपल्या शाळेत संस्था येणार असेल ज्या आपण केली की आपण शाळेत संस्था पालकांना जातात तर तुम्हाला मी नक्कीच आता यापुढे कोणी संस्थेमध्ये तेवढ्यापुढे 15 दिवसासाठी आपला एक सहभाग व्हा. कारण का तर जर हा पालकांना जो सहभाग त्याने संस्थेने बघितला त्यांनाही वाटेल की खरोखर या शाळेला काही त्याची गरज आहे शिक्षकाची गरज आहे पण इतर वस्तू जे पार्टिसिपेशन जे आपलं असतं की त्यांना कुठे एक आवडेल थोडा वेळ का नाही पण टाईम देत जावा. प्रत्येका कामाचा टाईम नाही पण ज्यांना शक्य होईल त्यांनी शाळेवरती येत जावा. असं नाही की समजा मी नाही जात मी नाही जाणार असं करून मग प्रत्येकाने येत जावा. आणि मी माझं मोठेपणा नाही करत किंवा मी स्वतः कार्य नाही करत तर मला एक अभिमानच वाटला की आज अंगणवाडीतला मुलगा बोलतोय की मला त्या सरपंचासारखं मला भाषण करायचं आहे मला पुण्याला म्हणजे मला पण एक अभिमान वाटतो का मी समजा हे वक्तव्य करतो तुमच्यासमोर तर तिथे काहीतरी मी चांगलं कार्य करतो आणि या आज जे मला हे बघतो मला त्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्याकडून ज्याला अजून तो अज्ञान आहे आणि तो अज्ञान वयातच तो बोलतो का मला या दादासारखं मला भाषण करायचं आहे नाही खूप अभिमान वाटला. म्हणजे असं नाही सांगता कोणी हे का प्रत्येक विद्यार्थ्याने असे आपल्या की आपण पुढे समजा आज तो लहान मुलगा सर्वांसमोर बोलतोय काही त्याची कॉन्फिडन्स लेवल असेल आणि त्याचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी अजून वाढलेला आहे. त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला पण केलं आणि त्या शाळेतही त्यांनी जाऊन केलं म्हणजे त्याला एक कुठेतरी तो आतून झाला का मी आपल्या एज्युकेशन त्याला एक चांगली भावना त्याच्या निर्माण झाली. म्हणून सर्वांना विनंती करेल का आपण सर्वांनी असंच करत राहा. जेव्हा संस्थेला त्या संस्थेला जेव्हा आपण किंवा पालकांचा सहभाग करता जेणेकरून ही जी आपली शाळा आहे ते पण शाळा पूर्ण करूया. आता ही शाळा तुम्ही बघा इथे पालकांचं परंतु आता आपण ही शाळा निधी का म्हणतो त्याला तेही तुम्हाला सांगतो. जेव्हा तुमचा पालकांमध्ये संघर्ष होता ह्या संघर्षाला एक पत्र दिलं ग्रामपंचायत माध्यमातून पालकांच्या म्हणण्यानुसार जर ही शाळा दुरुस्त झाली नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना इथे बसवणार नाही आणि शाळा बंद होणार. आज हा ग्रामपंचायतीचा पत्र आहे पण पालकांमुळे हा शाळेला 8 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे आणि हे स्ट्रक्चर पूर्ण काम करा सगळं काम करा थोडं काम बाकी तर आता तुमचा शाळा एकदम नवीनच दिसत आहे. ड्रॉइंग वगैरे आला तर अजून नवीन आहे. म्हणून हे जे मेजॉरिटी हा जो संघर्ष असतो हाच कुठेतरी आपल्या शाळेला वाचवण्यासाठी आपल्या गावाला पूर्ण असतो. तर असं सगळं जातीभेद मतभेद सगळं विसरून राजकीय विचार विसरून अशा कामासाठी तुम्ही शाळेत येत द्या. चालेल आपल्याला कुठल्याही राजकीय वातावरण नको भले आम्ही आमच्या पदावर आम्ही शेवटची कारकीर्द आहे लागतात पण भले आम्ही या पदावर असो नसो आम्ही या शाळेत शिकलोय मॅडम या शाळेत आम्ही घडलोय. म्हणून सर्वांनी असं नाही की आम्ही पदावर आहेत तर पदावर असल्यावर शाळेवर जायचं. प्रत्येकाने असा विचार केला का आपली शाळा आहे आपली जबाबदारी एक संकल्पना जी असते ती संकल्पना कुठेतरी आपल्या मनात ठेवा तर जेणेकरून शाळा आपली शेवटपणे टिकून नाही आणि आपले जे पाचवीचे 700 वर्षाचे काही शिक्षक करतात आणि त्यात आपण पालकांना दोष नाही देऊ शकत का तर शिक्षकाची कमतरता या अनुषंगाने त्यांनी आपले इंटरेस्ट दाखवले केले. म्हणून आपल्याला तिसरा शिक्षक इथे आणायचं आहे आणि तिसरा शिक्षक जेव्हा होईल तेव्हा कोणीही 5 ते 7च्या वर्गातले जे काही विद्यार्थी असतात ते पुढे पाठवू नका. आपल्या शाळेत शिकवायचे आहे आपल्या शाळेत दर्जेदार आणि चांगलं प्रगतीशील जे शिक्षण द्यायचं ते मिळवण्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न असतात भले आम्ही पदावर असो किंवा नसो. एक मी या शाळेत एक माजी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून मी शाळेसाठी मदत केली. मी कुठलाही सरपंच कुठलाही राजकीय पदाधिकारी नाही. या शाळेसाठी मी एक सामान्य माणूस एक विद्यार्थीच आहे आणि या विद्यार्थी म्हणून मी कार्य करतो आणि मी शेवटपर्यंत कार्य करतात. असंच तुम्हीही पालकांनी लक्षात ठेवा का माझे विद्यार्थी 5वीपर्यंत आहेत का माझे विद्यार्थी 4वीपर्यंत जिल्हा माझा विद्यार्थी संपला हा मला बऱ्याचशा पालकांच्या बस आमचे विद्यार्थी आपली शाळा आहे आपली शाळा समजून करता आपल्या शाळेचं नाव झालं शाळेत प्रथम नाव येते गावाचं
जिल्हा परिषद शाळाच फक्त नाही काय तर गावाला एक नाव गावाचं नाव जोडलेलं असतं आणि कुठेतरी या शाळेच्या बाबतीत आपलं गावही पुढे राहील म्हणून सर्वांनी सहकार्य करत राहा आणि मी जे बोललो त्याच्यातील फक्त 2% तरी आपल्या डोक्यात विश्वास हा शाळेसाठी काहीतरी आपण कल्पना आहे एवढे बोलून माहिती